हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये। तर कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच आहे की 16 सोमवार उद्यापन आणि 16 सोमवार पूजेची मांडणी आणि पूजा। तर आजच्या व्लॉगमध्ये जे 16 जोडपे आहेत तर त्यांचं पूजन आणि राहिलेल्या जे काही विधी आहेत त्या, तर इथे 16 जोडपी आहेत त्यांचं पूजन सुरू आहे। आणि स्टार्टिंगला तुम्ही बघितलेलंच आहे किती छान असं बाहेर सुद्धा डेकोरेशन केलेलं आहे। तर मैत्रिणींनो 16 सोमवार जे आहेत ते कशासाठी केले जातात ते आज आपण बघणार आहोत। तर विदर्भ देश होता, देशामध्ये अमरावती नगर होतं, तर त्या नगरामध्ये एक भव्य असं शिवमंदिर होतं। एके दिवशी त्रैलोक्यातून संचार करीत भगवान शंकर आणि पार्वती माता त्या मंदिरामध्ये आले होते। पार्वती मातेला तेथे सारीपाट खेळण्याची खूप इच्छा झाली होती। मग शिव पार्वती माता डाव लावून खेळू लागल्या। तर तो खेळ पाहण्यासाठी मंदिराचे जे पुजारी होते ते येऊन बसले। पार्वती मातेने फासे टाकले आणि पुजाऱ्यांना विचारले की डाव कोणी जिंकला। तर पुजाऱ्यांनी सांगितले हा डाव शंकराने जिंकला। तर दुसऱ्यांदा पार्वती मातेने फासे टाकले, तर दुसऱ्यांदा सुद्धा पुजारींनी सांगितलं की शंकरानेच डाव जिंकला। डाव तर पार्वती मातेने जिंकला होता। मग पुजारी खोटं बोलत होते, तर त्यांच्या खोटेपणाचा खूप राग आला पार्वती मातेला। पुजारीच्या खोटेपणाचा राग आल्यामुळे पार्वती मातेने रागामध्ये पुजारीला शाप दिला की तुला कुष्ठरोग होईल, आणि असं म्हणून शिव पार्वती माता कैलासावर निघून गेल्या। पुजाऱ्याच्या सर्व अंगावर कुष्ठरोग झाला होता आणि त्याला खूप वेदना सुद्धा होत होत्या। तर एके दिवशी काय झालं, स्वर्गातून एक अप्सरा आली होती शिवपूजेसाठी त्याच मंदिरामध्ये। आणि पुजाऱ्याची अवस्था बघून तिला खूप दया आली। तिनं सगळं विचारलं असं तुम्हाला कशामुळं झालं। तर पुजाऱ्यांनी सगळी जी कथा झाली होती ती त्यांना सांगितलं की असं असं झालं होतं। तर भिवू नका, मी तुम्हाला एक उपाय सांगते तो तुम्ही करा। स्वर्गलोकातील अप्सरेने पुजाऱ्यांना हे सांगितलं की तुम्ही 16 सोमवार व्रत करा, पूजेची सर्व विधी मांडणी सर्व काही सांगितलं। तर पुजाऱ्यांनी मनोभावे हे व्रत केले आणि 16 ब्राह्मण जोडपी सुद्धा जेवू घातले आणि या व्रताचं उद्यापन केले। हे व्रत पुजाऱ्यांनी खूप मनापासून केले आणि या व्रताचं फळ त्यांना खूप चांगलं मिळालं शिवकृपेने। ते पहिल्यासारखे कुष्ठ रोगमुक्त झाले आणि त्यांना या व्रताचं सुद्धा फळ मिळालं। तर अशा पद्धतीने उपवास करून भरपूर अशी या पूजेची विधी आहे आणि आपण 16 सोमवार व्रत केल्याच्या नंतर त्याचं फळ तर नक्कीच मिळतं। तर अशा प्रकारे ही थोडीशी मी तुम्हाला कथा सांगितलेली आहे। तर पार्वती मातेने सुद्धा कार्तिकेयसाठी 16 सोमवाराचे व्रत केले होते आणि त्यांनाही फळ मिळाले होते। 16 सोमवार जे व्रत आहे ते सुहासिनी पुरुष आणि मुलीसुद्धा करू शकतात, कुमारिकांनी सुद्धा केलं तरी चालतं हे व्रत। तर या व्रताची खूप विधी आहे। तर आपण हे व्रत मनापासून केलं तर मनापासून केल्याच्या नंतर या व्रताचं फळ हे भेटतंच। भोलेनाथ बाबांचा आणि शिव पार्वती मातेचा आशीर्वाद सर्वांवर राहतो। तर इकडे बघू शकता, इकडे जे 16 जोडपे आहेत तर या 16 जोडप्यांचे जे पाय आहेत ते धुवून यांना हळदी कुंकू वगैरे लावून केसामध्ये गजरा घालून ओवाळलं जातं आणि सुहासिनींना तर असंच केलं जातं। ओवाळून त्यांची पूजा करून 16 जोडप्यांची पाय धुतली जातात। सर्व विधी झाल्याच्या नंतर मगच आपण जेवण करू शकतो, उपवास सोडू शकतो। तर थोडीशी अशा प्रकारे मी तुम्हाला या 16 सोमवार उद्यापनाची आणि कथेची माहिती सांगितलेली आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हालाही या व्रताची काही माहिती असेल ती कमेंट करून नक्की सांगा। 16 सोमवार जे उद्यापन आपण करतो प्रत्येकाची पद्धत ही वेगळी आहे। तर कोणी हौसेने मोठ्याने करतात, तर कोणी आपलं नॉर्मलसुद्धा करतात। तर 16 सोमवार उद्यापनाचा खूप छान असा कार्यक्रम नणंदबाईच्या घरी इथे झालेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून मी खूप खूप आभारी आहे। आणि आपल्या पुष्पास किचन चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तुमच्या मैत्रिणींना आणि व्हिडिओला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा
आणि आपल्या चॅनेलवरती बेकिंगचे भरपूर असे व्हिडिओज असतात. तर केक बनवण्यामध्ये कुणालाही इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनेलवरचे व्हिडिओ पाहून घरच्या घरी एकदम होममेड पद्धतीने केक बनवून रेडी करू शकता. आपल्या घरी भरपूर असे बड्डे असतात, तर त्याच्यासाठी तुम्हाला बाहेरून विकत आणण्याची अजिबात गरज नाही. आणि आपल्या इन्स्टा पेजलासुद्धा पुष्पास किचन या चॅनेलला फॉलो करा. तर आजचा जो व्लॉग आहे तो खूप छान झालेला आहे. तर इथे आम्हीसुद्धा पूजा झाल्याच्या नंतर जेवण करून घेतलं. आणि आजचा जो व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूयात अजून एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. भोलेनाथ बाबा की जय. धन्यवाद.